तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला. फक्त कथा पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की. स्वायंभुवस्य गुरो वंशोऽयं विस्तराच्युत. मन्वंतर कथा म्हणजे ज्या ज्या मनुच्या काळामध्ये ज्या ज्या अवतारात ज्या ज्या भक्तांचं रक्षण केलेलं किंवा ज्या ज्या प्रसंगाच्या समय परमात्मा प्रकट झालेत सगुण साकार रूपात त्याचं विस्तृत वर्णन. तुम्ही गजेंद्र मोक्षाची कथा ऐकली. गजेंद्र मोक्षाची कथा तुम्हाला मला मार्गदर्शन करणारे. मी आज ते विमानतळाच्या जवळ असलेलं गाव कोणतं आहे काय माहिती? बंजूज दुम्मच. त्या अनिरुद्ध भोसले यांच्या पत्नीने आणि अनिरुद्धाने सांगितलं की बाबा दुःखात कोणीच कोणाचं नसतं. म्हटलं हा तुमचा अनुभव संतांनी आधीच सांगितलेला आहे. तुम्ही सुद्धा ते अनुभवलेलं आहे. पण तुम्ही अनुभवलेलं असताना सुद्धा जे त्रास देतात त्यांना सोडत नाहीत. आपण अनुभवलेलं काय नाही असं नाही. सुखात साथ देणारा सर्व समाज महाराज. दुःखात साथ देणारे फक्त दोनच घटक असतात, एक संत आणि दुसरं परमात्मा. त्याच्या पलीकडे तुम्हाला कोणी साथ देऊ शकत नाही. जे केवळ पैशाला पाहून, गुणाला पाहून, तारुण्याला पाहून, बलाला पाहून, पदाला पाहून तुमच्या माझ्या माग पुढं फिरत असतील ना, ती माणसं त्यांची परीक्षा आपल्या जीवनात घेण्याची वेळ म्हणजे दुःख आहे. आमच्या गुरुदेव वैकुंठवासी कायम सांगायचे दुःख माणसाचा खरा सखा आहे. कारण दुःखाच्याच वेळेला सख्यांची खरी ओळख होत असते. मी तर माझ्या जीवनामध्ये असा संकल्प करून ठेवलेला आहे की मी कोणाच्या सुखामध्ये सामील झालो नाही झालो तरी चालेल, पण कोणाचं दुःख असेल तर आपण नक्कीच त्यांच्या आजूबाजूला फिरावं. कारण आपला वारा सुद्धा त्यांना समाधान देऊ शकत असेल तर आपण का त्यांच्या आजूबाजूला राहू नये. सुखात तर हजारो लोक आपल्या मागे पुढे राहतील महाराज. तुमच्याकडे पद असू द्या, तुमच्याकडे पैसा असू द्या, तुम्ही दिसायला सुंदर जरी नसले तरी सुंदर असाल समाजासाठी. तुमची लायकी नसेल तरी देखील तुम्हाला लायक बनेल समाज. तुमच्याकडे वक्तृत्व हा गुण नसेल तरी देखील तुमच्या पैशांनी तुम्ही गुणवान वक्ता असाल. किती सुंदर सुभाषित आहे. यस्यास्ति वित्तस्य नरकुलीना सपंडितस्य श्रुतिमान गुणज्ञा स एव वक्ता सत्यदर्शनीय सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ति. म्हणून मी पहिल्या दिवशी बोलून गेलो होतो, तुमच्याकडे पैसा आला तर अभिमानी बनू नका, आणि तुमच्याकडे तुमच्या समोर संकट आलं तर भीक सुद्धा कोणाकडे मागू नका. भीक मागायची असेल तर फक्त ईश्वराकडे मागा. दरबार हजारो देखे, दरबार हजारो देखे, पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारो देखे, दरबार हजारो देखे हैं, पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे हैं. अस्तों के बिरसते रहते हैं दिन रात तुम्हारे कदमों में. अस्तों के बिरसते रहते हैं दिन रात तुम्हारे कदमों में. दुनिया का है कौन बसर इस दुनिया
दरबार हजारों देखे हैं, पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे हैं। ताड़ी मायो गजेंद्राचा प्रसंग म्हणजे तुमचा माझ्या जीवनातलं संकट आणि संकटाच्या वेळेला अनुभव जो आलेला असतो तोच गजेंद्राचा अनुभव आहे. काय पाहिजे यांना? कोण कोणाचे म्हणणारे सुद्धा म्हणत असतात, कीर्तनकार कथाकार सुद्धा सांगत असतात, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. ऐकणारे सुद्धा काय डोलतात महाराज, परंतु फसतात तिथंच जाऊन. आहा खरे रावेर फैजपूर येते. गजेंद्राला अभिमान होता त्याच्या शक्तीचा नाही, गजेंद्राला अभिमान होता त्याच्या परिवाराचा, गजेंद्राला अभिमान होता त्याच्या संपत्तीचा. कारण तो ज्या पर्वतावर राहत होता त्या पर्वताचं एक शिखर सोन्याचं आहे महाराज. ज्याच्याकडे एवढं सोनं असेल आणि दुसरं शिखर त्या पर्वताचं चांदीचं आहे आणि मग तिसरं शिखर ते लोखंडाचं आहे. तुमच्या माझ्याकडे 1 किलो जर सोनं असलं तरी आपण किती स्वतःला श्रीमंत समजतो. ज्याच्याकडे कमीत कमी अर्ध सुरत, केवढं अर्ध सुरत वसेल एवढं शिखर जर त्याचा पर्वताचं सोन्याचं असेल तो किती अभिमानी असेल. आणि त्याच्याकडे बल सुद्धा ईश्वराने असं दिलेलं होतं, स्वतःकडे 10,000 हत्तींचं बल होतं महाराज. तुमच्या माझ्याकडे सुद्धा तेच आहे. तुमच्या माझ्यासाठी 10 लोक तुम्हाला मला मानायला लागले की तुम्ही मी जमिनीवर चालायला सुद्धा चांगलं म्हणत नाही, पण तुम्ही मी खाली बघून चालत नाही, वर बघून चालतो. हे हमारे आगे पीछे पण तुम्ही अनुभवलेलं आहे. कोरोना काळामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्यांनी सुद्धा सांगितलं होतं, टाटा तुम्ही जटे तटे सुरक्षित राहा, येऊ नका. आणि कोरोनाने हे सुद्धा दाखवलं की तुमचे कोण आहेत. कोरोना काळामध्ये ज्याची माय दवाखान्यात होती तो मुलगा सुद्धा गेट मॅनला सांगायचा की हा डबा माझ्या आईपर्यंत पोहोचून दे, आणि आईला लांबून सांगायचा टाटा मम्मी येऊ. कोरोनाच्या स्कोरमुळे लोक मेले नाहीत महाराज. कोरोना काळामध्ये जवळच्यांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, त्याचा पश्चाताप झाला काहींना आणि म्हणून गेले. गजेंद्राला जसं दवाखान्यात येईपर्यंत तुम्हाला मला जसं तुमचे माझे मदत करतात, तसं गजेंद्राला सुद्धा सुरुवातीला त्या मकराच्या मिठीत सोडवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. त्या हत्ती, त्याचे नातवंड, त्याचे पतवंड, भरपूर मोठा परिवार होता. हत्तीनी सर्वांनी त्याला बाहेर काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. तसं तुम्हाला मला सिटी स्कॅन साठी नेलं, तुम्हाला मला दवाखान्यात सुद्धा पोहोचवलं, बेड सुद्धा प्राप्त करून दिला. पण त्याच्यानंतर केवळ नर्स आणि तो स्मशानात नेणारा मुसलमान असेल किंवा हिंदू असेल तेच लोक असायचे. तुम्ही माझ्या कन्येवर काय एवढं प्रेम करायला लागले आता? त्याचं कारण आहे, तुम्ही कोरोनामा सापडी गयतात आणि त्या कोरोनामा तुमच्या धर्मपत्नीने तुम्हाला तुमची जी सेवा केली, जी सर्व्हिस दिली, तेव्हा तुमच्या लक्षात आलं बाईशिवाय कोणीच कोण राहत. माय तर आहे बिचारी, पण ती पंगू आहे आता, ती म्हातारी. आणि एक दुसरा भाऊ असतो, पण कोणी कोणाचं नाही. नंतर याच्या पापडे टाकतीस ना बिचारा, या पोरेसला संकल्प लिस्टी टाकती पापडे. नाही म्हणा पोऱ्या तरी चांगला घर माराय. या टिकल्या लावते ना बिचारा, या सुद्धा त्यांमागे हाऊस भाव ठेवते. 10-12 तोयानं बनायली सु म्हणे येणारी सुन्ना गाया टाकी दिसू.
कोरोनामा तुम्ही जासना गावले जन्माला येलेत ना, त्या गावना लोक सुद्धा सांगेत ही जात नका बरं का ही जात नका. इथं हातावर जगणारी मंडळी बिचारी. मी त्यांच्याकडे सकाळी जेवायला गेलो ना, त्या गुजर समाजाच्या माऊलीने सांगितलं महाराज आम्ही गेलेच नव्हते. म्हटलं गेले जरी असते ना तरी तुम्हाला नाकाबंदी राहिली असती. मी पहिल्या लाटेच्या टायमाला बघितलं होतं महाराज. सुरत ते ना त्याला वावर मार काढा, कुठे मुंबईत ना त्याला मसल कायमा ठेवा. घरात सुद्धा नेत नव्हते. या बोलता दूर राहत बरं या बडा त्या हातात राहत निलगिरींकडे. आमच्या बंधूंना सुद्धा झाला होता कोरोना. दगा जीवन झाला होता जीवन. म्हणून त्या काळात आपल्याला प्रेम करणारा जो वर्ग तोच खरा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुमले व्हॉट्सअपवर मेसेज टाकणारा लोक गण भेटतील महाराज, पण संकट यावानंतर तुम्हाला हात धरणारा एखादा साप. म्हणून मी ते व्हॉट्सअप पाहतच नाही महाराज. मला लोक सांगतो तुम्ही आमनं व्हॉट्सअप तर करी, मला तुम्ही का टाक. मी सांगत मला टाकाना नाही, कारण ते माझं भरोसाचं वाटत नाही. कधी कधी 15 दिवसानंतर एखाद्या दिवशी मी पाहतो, ते पण कीर्तनाची पत्रिका टाकायची असते तेव्हा. खरं प्रेम जे ते शब्दांनी प्रगट होत नाही महाराज. खरं प्रेम जे ते क्रियेच्या द्वारा प्रगट होत असते. प्रेमाला शब्दांची गरज नाहीये, प्रेमाला कर्माची गरज आहे, प्रेमाला समर्पणाची गरज आहे. लक्षात ठेवा. गजेंद्रासाठी हा प्रसंग जरी सावध करण्याचा असेल, पण गजेंद्राचा प्रसंग ऐकून तुम्ही सुद्धा सावध राहा. कर्तव्य कर्म करा. तुम्हाला पत्नीला सांभाळायचंय सांभाळा. मुलांसाठी काहीतरी डेव्हलप करायचं असेल डेव्हलप करा. नातेवाईकांना सन्मान देणं असेल द्या, पण त्यांच्या भरोशाने जगण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या निवृत्ती भावांना मी 14 वर्षापासून नव्हे 20 वर्षापासून बघतोय. किती? आणि लग्न झाल्यापासून 12 वर्ष झालेत त्यांना. लग्न 12 वर्ष झाले तुम्हाला? 11. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव कधी मी नष्ट झालेला पाहिला नाही अजून सुद्धा, कारण त्यांचा चेहराच तसा आहे. कीर्तनकार आहेत, गोड गातात. त्यांना अजून सुद्धा संतान नाहीये, पण ते म्हणतात देवाची काहीतरी वेगळी लीला असेल. त्यांनी माझ्याकडे असा कधी प्रस्ताव सुद्धा दिलेला नाही की महाराज काहीतरी सांगा ना मंत्र की मला संतान होईल. त्यांना माहितीये आत्मदेव ब्राह्मणाने भीक मागितली साधूकडे, आणि साधूने दिलेलं फळ ते दुसऱ्याला दिलं गेलं. त्या फळाने जरी आत्मदेवाचा उद्धार केला असेल, पण जे लेकरू भयानक आलं महाराज, त्याच्याने आत्मदेवाला सुद्धा घर सोडावं लागलं आणि धुंदुलीला सुद्धा आत्महत्या करावी लागली. पण तुम्हाला तो थोडासा भ्रम असतो. लाथा मारणारा का होईना पण पाहिजे, गरमाई हाकलणारा का होईना पण पाहिजे. पण ज्या दिवशी तुमचाच मुलगा तुम्हाला हाताला धरून घरात न काढतो ना, त्या दिवसाची जी स्थिती असते ना, ती गलीला सुद्धा हादरून सोडते. आणि तुम्हाला सुद्धा वाटतं या ज्या लेकरासाठी 30 वर्षाचं आयुष्य मी दिलं, तो लेकरू तो मुलगा जर मला घरात न काढत असेल तर जगण्यात काय अर्थ आहे. ज्या मुलामुळे तुम्हाला मरावं लागत असेल, तो मुलगा असण्यापेक्षा तुम्ही संतांना किंवा ईश्वराला आपला पुत्र मानून घ्या ना, तो तरी तुमचं कल्याण करेल. ईश्वरापेक्षा जगामध्ये तुमची खरी काळजी घेणारा कोणी नाही. तुम्ही मी झोपलेला असताना सुद्धा तुम्ही मी त्या प्रत्येक श्वासाची किंमत ईश्वराला न देता सुद्धा तुमचा माझा रक्षक, माझा ईश्वर, तुमचा ईश्वर रात्रंदिवस तुमची माझी काळजी करतो. आमच्याच गावाची घटना आहे. चंद्रा मोठा म्हणून गाव, व्यक्ती आमचे सख्खे चुलत भाऊ. त्यांना 4 मुली होत्या. किती? 4 मुली. कोरोना काळात ते गेले. पत्नी 6 महिन्यात पूर्वी फक्त 2 दिवस आजारी पडली आणि गेली म्हातारी.
किती? आणि ते सुद्धा तिकडे मुलीच्याकडे गेले, चालले गेले. एक कडऱ्याची व्यक्ती, ते आता ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते त्यांना विचारा. तिथं एक म्हातारा 85 वर्षाचे बाबा, इतके गोड, ही पोरगी बसलेली बुरी आमची कन्या, तिला माहिती आहे ते दगादाजी म्हणून एक व्यक्ती, त्यांचे लहान बंधू, ते पांडुरंगाच्या समोर जायचे. ते देवपूजा वगैरे काही करायचे नाही, पण फार सुंदर असं सुंदर मूर्ती सजलेली असली का पांडुरंगाची, ते म्हणायचे काय भारी दगाज रे तू, काय काय सुंदर दगाज रे तू, काय तुला सजाड रे. आणि लहान लेकरासारखं असं गालावर हात फिरवायचे, असं म्हणून निघून यायचे, पण मागायचे काही नाही. त्या माणसाचा असा मृत्यू झाला महाराज, सकाळी सर्व गावाला रामराम घेतला, वय 85 वर्षे, आणि रामराम घेऊन घरी आल्यानंतर गेले. मग तुमची माझी इच्छा काय असते? शेवटच्या क्षणाला तुम्हाला मला कोणीतरी खांदा देणारा असावा, तुम्हाला मला कोणीतरी 10-15 दिवस प्रेम देणारा असावा, तुम्हाला मला काही झालं तर तुमची माझी सेवा करणारा असावा. याच्यासाठी आपण तुम्ही सर्व ही काळजी घेत असतो. ज्यांच्यासाठी आपण 60 वर्षाचा आयुष्याचा काळ देतो, ती माणसं आपल्याला 60 मिनिट सुद्धा सांभाळू शकत नाही, किंवा 6 तास सुद्धा आपल्याला घरात ठेवू शकत नाही. त्यांच्यापेक्षा ज्याने आपल्याला 60 वर्षाचं आयुष्य विनामूल्य दिलेलं आहे, त्या नारायणाचं भजन करायला काय हरकत आहे? नुसत्या टाळ्या वाजून चालणार नाही, नेम घ्यावा लागेल. नेम घ्या, नेम. रोज मी 48 मिनिट भजन केल्याशिवाय दुसरं काम करणार नाही. उठल्यानंतर मी 48 मिनिट नामचिंतन करेल, उठल्यानंतर 48 मिनिट हे माझे केवळ देवासाठीच असतील. किती? 48. करत जा, तुम्हाला त्याचा लाभ होईल. आणि किती का नाजूक परिस्थिती असे ना, माझ्या सर्व मातांना सांगेल, ज्या ज्या बसलेल्या आहेत माझ्या भजनी मंडळ माता, प्रसंग कसा का येईना, परिस्थिती कशी का असे ना, पण दान देणं कधी विसरू नका. दान काय तुम्ही अर्थाच दिलं पाहिजे असं नाही. तुम्ही महाराणा प्रतापांचा प्रसंग जर ऐकलेला असेल ना, महाराणा प्रतापांना 12 वर्षे गवताच्या भाकरी खावा लागल्यात. किती? 12 वर्षे, ते विशिष्ट प्रकारचं गवत. परंतु महाराणा प्रतापांच्या जीवनामध्ये असा जरी प्रसंग आलेला असेल तरी आपल्या धर्मपत्नीला 4 भाकरी टाकायला लावायचे. त्यांचा मुलगा होता, ते होते, आणि त्यांची पत्नी होती. त्या मुलाचं नाव होतं अमरसिंग. बाकी मुलं सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेले. पण ज्यांचा बंधू शत्रू आहे, शत्रू जरी नसला पण शत्रूत मिळालेला असेल, बंधू शत्रूशी मिळालेला आहे, 12 वर्ष गवताच्या भाकरी खावा लागतायत, तरी देखील 4थी भाकर ते आपल्या धर्मपत्नीला टाकायला लावायची. आणि सांगायचे, ही भाकर जी आहे, ही भाकर आपल्या घरी आपण जेवण करून बसल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी कोणीतरी एखादा नवीन व्यक्ती आला, तो बिचारा उपवासी जाता कामा नये म्हणून त्या व्यक्तीसाठी ही भाकर कायम काढून ठेवत. एक दिवस तर असा आला, 3 भाकरी टाकल्या, 4थी भाकर टाकायला त्यांच्याकडे पाहिजे ते गवत नाही, ते विशिष्ट प्रकारचं गवत, तरी देखील 4थी भाकर टाकलेली. 3 वाजेपर्यंत कोणी आलं नाही. मुलगा उपासी आहे, पण महाराणा प्रतापांनी आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, जी आपण दान करण्यासाठी भाकर ती टाकलेली असते, ती भाकर आपण खायची नसते, ती ज्याच्यासाठी असेल त्याला देणे असते. ज्या व्यक्तिमत्वाने जन्म राजघराण्यात घेतलेला असेल, ज्या व्यक्तीचं बालपण अगदी ऐशो आरामात गेलेला असेल, सर्व अनुकूलता असताना गेलेला असेल, त्या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये जेव्हा गवताची भाकर खाण्याचा प्रसंग आला असेल, तरी देखील आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सांगावं, 4थी भाकर टाकून ठेवत जा, कारण अतिथीच्यासाठी असलेलं भोजन आहे. परिणाम महाराज, मुलगा उपासी आहे, पत्नी उपासी, स्वतः अर्ध उपासी आहे. ती भाकर तरी देखील मुलाला ती दिली जात नाही, म्हणजे दानसाठी ठेवलेली भाकर. परिणाम असा झाला की ब्रह्मांड नायक परमात्म्याला वाटलं की जो राजा या युगामध्ये, पुराणातला राजा नाही सांगितला मी, रामायणातला राजा नाही सांगितला मी, इतिहासातला राजा सांगतोय, ज्या राजाने आपला धर्म सांभाळत असताना, आपली परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा, गवताच्या भाकरी खात असताना सुद्धा, जर 4थी भाकर एखाद्या अतिथीसाठी दान म्हणून ठेवलेली असेल, तर या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये हा प्रसंग कायम आपल्याला ठेवायचा नाही. परिणाम भामाशा नावाचे श्रीमंत व्यक्तिमत्व
त्यांच्याकडे पाठवले गेलेत आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडची संपत्ती ही राजस्थानाच्या सुरक्षेसाठी, तुमची जी संपत्ती ती महाराणा प्रतापांच्या धर्मरक्षणाच्या कार्यासाठी, म्हणून ही सर्व संपत्ती महाराणा प्रतापांना देऊन टाका. जेव्हा तुम्ही दान करताना तुमची दानाची शक्ती ही अनुकूल परिस्थिती असताना, विशेष नाही महाराज, पण प्रतिकूलता असताना सुद्धा जर भागवत कथा असेल किंवा काय असेल, तिथं 5-10 रुपये का होईना दान केलं तर फायदा असा होतो की तुम्ही 10 रुपये देतात, पण कधी ना कधी तुम्हाला 10,000 रुपये कोण देऊन जाईल सांगता येत नाही. मी माझ्या गुरुदेवांच्या समोरचा प्रसंग पाहिलेला आहे महाराज. मी तेव्हा माझ्या गुरुदेवांच्या बाबतीत थोडा गैरसमज केला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. समोरच्या व्यक्तीने 98ची घटना आहे ती. कधी 98. समोरच्या व्यक्तीने आपली पूर्ण परिस्थिती मला सांगितली. मला असं वाटलं ते नाशिक जिल्ह्यातले व्यक्ती होते. मी बाबांकडे त्या व्यक्तीला घेऊन गेलो आणि बाबांना सांगितलं की ही व्यक्तीची फार भयानक परिस्थिती. बाबांनी त्याची परिस्थिती ऐकली तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी होतं. बाबा वैराग्यवान होते तरी देखील डोळ्यात पाणी आलं, कारण एवढी भयानक परिस्थिती त्याची. कारण जो 200 कोटीचा टर्नओव्हर करणारा, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याने 200 कोटी इकडे तिकडे केले असतील, एवढा श्रीमंत माणूस, पण त्याची अशी परिस्थिती येऊन गेली, त्याची सर्व व्यवसायाची लिंक तुटली आणि तो रस्त्यावर येऊन गेला. बाबांनाही ऐकताना वाईट वाटलं. मला असं वाटलं आता बाबा नक्कीच वेगळा आशीर्वाद देतील, पण बाबांनी त्याला सांगितलं दान करत जा. मला तेव्हा असा गैरसमज झाला. मी ज्या बाबांच्यासाठी 12 वर्ष गावात प्रवास फेरी घातली, ज्या बाबांचं नाव मी बाबांना बघितलं नसताना नथुसिंग बाबा की जय म्हणायचो, आणि ते बाबा असे सांगतात काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे असं म्हणून, परंतु बाबांनी सांगितलं दान करत जा बाबा. आणि तीच व्यक्ती मला 7 महिन्यांनंतर जेव्हा 98च्या शेवट भेटली होती, त्या व्यक्तीचे कपडे नव्हे. आणि त्या व्यक्तीने सांगितलं, मला असं वाटलं माझ्यासोबत बसतील, पण ते माझ्याजवळ नाही बसले. बाबांना नमस्कार केला, साष्टांगपणे बात केला, सांगितलं बाबा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही सांगितलेला नेम मी पाळला. आज माझी अशी परिस्थिती, मला माझा अमेरिकेतला मित्र भेटला आणि त्या मित्राने माझी परिस्थिती ऐकली आणि त्याने मला लगेच कोणताही विचार न करता 100 कोटी रुपये सांगितलं की हे 10 वर्षासाठी घे बाबा आणि तू तुझा व्यवसाय पुन्हा सुरू कर. आणि त्या व्यवसायामध्ये मला 6 महिन्यातच 70 कोटीचा फायदा झाला, म्हणून मी हे आज तुमच्या समोर व्यवस्थित दिसतोय. लक्षात ठेवा, दान करायची सुरुवात करा. काय झालंय का? झोप लागते का? काही नाही. तुमचं नियोजन मंडळ आहे असं. दातृत्वाची भूमिका, प्रसंग तुमच्या जीवनात कोणता येईल याच्यापेक्षा तुम्ही तुमच्यांवर भरोसा ठेवला पाहिजे का नारायणावर भरोसा ठेवला पाहिजे, हा तुम्ही विचार करा. म्हणून कोणताही प्रसंग आला असं तुमचं काही नुकसान होत नाही. कोणताही प्रसंग आला तुम्ही काही उपाशी झोपू शकत नाही, पण भरोशाने लोकांच्या वर राहण्यापेक्षा ईश्वरावर भरोसा ठेवा. गजेंद्राचा भरोसा आपल्या परिवारातील सदस्यांवर होता. गजेंद्राचा भरोसा आपला परिवार आपल्याला बाहेर काढेल असा होता. पण जेव्हा गजेंद्राला जवळच्यांनी सांगितलं बाबा आम्ही मदत करायची होती तेवढी केली, पण आता तुम्हाला आम्ही मदत करू शकत नाही. शेवटी मकराच्या मिठीतनं सुटण्यासाठी स्वतःही प्रयत्न करतात, तेही सक्सेस होत नाही. परिवारातील सदस्य मदत करतात तरी सक्सेस होत नाहीत. आणि मग त्यांनी विचार केला आता कोणी आपलं नाही, तर मग त्यांनी जगतपित्याला प्रार्थना केली. ओम नमो भगवते तस्मै एत चिदात्मकं पुरुषायाति बीजाय परेशाया विधीमहि परेशाया विधीमहि नमः शांताय घोराय मूढाय गुणधर्मिने निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञान घनाय च नमो ज्ञान घनाय च. जगत पित्याचं वर्णन केलं, नाव घेतलं नाही, पण विश्वाचा चालक पालक कोणी जर असेल त्यांनी माझं रक्षण करावं. आमचे निवृत्तीबा खूप सुंदर प्रमाण म्हणत असतात ते. कोण होईल तो ब्रह्मांड चालक वा बाबू. कोण होईल तो ब्रह्मांड चालक कोण होईल तो ब्रह्मांड चालक
आपणची हाक देईल हाके कोण होईल तो ब्रह्मांड चालक कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणासी हाक देईल हाके आपणासी हाक देईल हाके कोण होईल तो ब्रह्मांड चालक कोण होईल तो ब्रह्मांड चालक कोण होईल तो ब्रह्मांड चालक. खरं तर ब्रह्मांड चालक या शब्दाचाच अर्थ आहे आपण फक्त घर चालक असतो. काय असतं? आपण गृहिणी, घर चालक, गाव चालक, तालुका चालक, नगर चालक एवढेच असतो. पण कोण? वर्षनाना नारायण कोण आहेत? ब्रह्मांड चालक ब्रह्मांड चालक. आपणची हाक देईल हाके अरे लक्ष्मी मातेच्या सोबत गप्पा मारण्यात एवढे रंगलेले होते ब्रह्मांड नायक भगवान नारायण. लक्ष्मी मातेला वाटत होतं अजून अर्धा तास गप्पा रंगतील. रुक्मिणी लक्ष्मी मातेला वाटलं की माझा नारायण माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्याशी किती सुंदर गप्पा मारतायत. आणि हाक ऐकल्याबरोबर हा काय लक्ष्मी हाती कहे धाय हरी गजकूदे की निराश. हा उच्चार यो वैकुंठ में थी हाथी के पास. थी म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ पोचले. मग लक्ष्मी मातेला लक्षात आलं आपले नाहीये ते फक्त भक्तांचे. स्वतः भगवान सांगतात नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रवौ मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जाते माझे भक्त गाती जाते माझे भक्त गाती जाते माझे भक्त गाती जाते. नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे जेते माझे भक्त गाती जाते. मी विचार केला एवढीशी चॉकलेट खाल्ली तरी इतकं चिटकून गेलंय. हे किती मोठ्या मोठ्या चॉकलेट खातात लोक संसारातल्या कसे चिटकून असतील. काय करा. या बसा आजी. आजींचाही नाता असेल काहीतरी काय माझा मग काहीतरी कॉल होणार. गजेंद्राचं रक्षण माझ्या नारायणाने केलं. आणि गजेंद्राचाही उद्धार केला आणि मकराचाही उद्धार. पूर्वजन्मामध्ये हा जो मकर आहे हा मकर हुहू नामाचा गंधर्व होता. काय हुहू हुहू गंधर्वांचे असे नाव असतात ना हुहू सुसू हि हि हुहू नावाचा. आणि त्या गंधर्वाला देवल ऋषी जे आहेत ते एका तलावात स्नान करत असताना हा हुहू नावाचा गंधर्व स्त्रियांचा बरोबर जलक्रीडा करत होता. देवल ऋषींचा
याने आदर सन्मान कोणत्याही प्रकारचा केलेला नाही आणि हा मर्यादेच्या बाहेर वागत तिथं त्या स्त्रियांच्या बरोबर जलक्रीडा करतच राहिला. देवल ऋषींनी शाप दिला की तू गंधर्व असताना सुद्धा, स्वर्गातला गंधर्व असताना मृत्यू लोकात देवांनी गंधर्वांनी मनुष्याला योग्य ते नियम दिले पाहिजे, पण तू मृत्यू लोकात येऊन मनुष्य मर्यादेचा भंग केलाय, म्हणून जा मी तुला शाप देतो, तू मकर बनशील. आणि हा जो गजेंद्र नावाचा हत्ती, हा सुद्धा द्रविड देशातील पांड्या नावाचा राजा होता किंवा पांड्या नावाचा जो भाग आहे त्याच्यातला हा इंद्रद्युम्न नावाचा राजा. याने सुद्धा पार्वती मातेला भगवान शंकर आपल्या मांडीवर बसवून, कारण कामाने भगवान भोलेनाथांना आव्हान केलं होतं की तुम्ही माझ्यावर विजय मिळवू शकत नाही, म्हणून पार्वती मातेला आपल्या मांडीवर बसवलेलं आणि आत्मज्ञानाचा उपदेश करत होते. आणि या इंद्रद्युम्नेने आकाशात बघितलं की भोलेनाथ स्वतःला वैराग्यवान समजतात आणि आपल्या पत्नीला मांडीवर बसून हे ब्रह्मज्ञान सांगतायत. कुठले भोलेनाथ आहे, कुठले महादेव. तेव्हा भोलेनाथ तर काही बोलले नाही, परंतु पार्वती मातेने शाप दिला होता की जा, तुला ईश्वराच्या विशेषता समजत नाही आणि ईश्वराची निंदा, ईश्वराची टर बुडवतोय, तुला मी शाप देते, तू जड बनशील, कारण तुझ्या बुद्धीने असं जडत्व स्वीकारलंय, म्हणून तो हत्ती बनला होता. परंतु संतांची संगती, ईश्वराची जी भूमिका असते त्याच्या मागे अनेक अनेक कारण असतात, परंतु ईश्वरानेच उद्धार त्याचा केलेला आहे. गजेंद्राचाही ईश्वरानेच उद्धार केला आहे आणि मकराचा सुद्धा ईश्वरानेच उद्धार केलेला आहे. पुढे समुद्र मंथनाची कथा येते. समुद्र मंथन सुद्धा माझ्या सर्व श्रोतांना विनंती करेल, माझ्या मातांना विनंती करेल, समुद्र मंथन म्हणजे आपल्या जीवनाचं मंथन आहे. समुद्र मंथन म्हणजे आपल्या मनाचं मंथन आहे. लोकांसाठी खूप टाइम देत असतात आणि लोकांच्या साठी लोक खूप गप्पा मारत असतात, पण स्वतःच्या मनाशी एकाग्र होऊन कधीच एकांतात गप्पा मारत नाहीत. कोणाशी तुम्ही लोकांमध्ये लोकांच्या सोबत गप्पा मारत असाल, विशेष नाही मारत, तुम्ही कधीतरी एकटं अनुभवा. मला सुप्रदादांच्या दोन्ही सुना सांगत होत्या, बाबा तरी एकांत आहे, बरं बोलतं, एकांत आहे, तुमले गमाव नाही. त्यातले म्हटलं आमले तशीच आवडस. लोक आमले हलकट का म्हणत ना महाराज, पण एकटं बसल्यानंतर माणसाला जेवढा टाइम स्वतःसाठी देता येतो ना, तेवढा कुठेच कोणाला देता येत नाही. काय पाहिजे बुरी, काय फक्त 2-4 दिवस तुम्हाला त्रास होईल बरं एकटं राहण्याचा. किती दिवस? हा सुद्धा भाऊ फार लांब ठेवायचा असतो. हा जर जवळ असला तुम्ही एकटे कधीच राहत नाही. एक डोळ्यात ज्याले ना तो बी दाखव बरं. जास्तले नाहीये काही दखी दखी अशा आहे का, मी त्यांचं सांगत नाही महाराज. एक बौद्ध धर्मामध्ये एक क्रिया आहे महाराज, ते इगतपुरीला सेंटर आहे. तिथं मोबाईल वगैरे सर्व तुम्ही घरी टाकून या. त्याला विपश्यना म्हणतात. काय 10 दिवस ते क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी ज्यांना एकाग्रता मनाची प्राप्त करायची असते, ते इगतपुरीला विपश्यना नावाची एक क्रिया करायला लावतात. 2-3 दिवस. काही लोक तर बिचारे 2 दिवसातच घरी निघून येतात, पण ज्यांनी 10-11 दिवसाची विपश्यना केली किंवा 1 महिन्याची विपश्यना केली, त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच दुःखी पाहू शकत नाही. सतत प्रसन्न राहा. माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही 10 दिवस फक्त बिना मोबाईलचे राहून पहा. तुम्ही 2000 पर्यंत विना मोबाईलचे होते. आता
मोबाईल आला आणि तो मोबाईलवर एवढा मोठा भरोसा. परवाच्या दिवशी माझ्या ऋषीने, मी इकडे निघून आलो आणि दिलीप तिकडे कामाला निघून गेला, त्याने त्या मोबाईलवर ऑर्डर करून जेवण मागवलं होतं. आता ते जेवण कसंही राहते. मी आढाव्याला चालला गेलो होतो ना, खानदेशात चालला गेलो. मोबाईल ठेवायचा, मोबाईल शिवाय काम होते. पण तुम्हाला जर एकाग्रता प्राप्त करायची तर तुम्ही या गोष्टी स्वीकारा. मी समुद्र मंथनाची कथा सांगणार नाही, पण तुमचं माझ्या जीवनाचं मंथन झालंच पाहिजे. त्या समुद्र मंथनासाठी वासुकीला दोर बनवलं गेलं होतं, मंत्राचलाला रवी बनवलं गेलं होतं आणि समुद्राचं मंथन झालं होतं. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये विशेष प्रकारचं मंथन व्हावं, तुम्हाला मला ईश्वर साक्षात्कार व्हावा असं जर वाटत असेल तर आधी मनाचं मंथन करावं लागेल. आणि मनाचं मंथन जर करायचं असेल, तिथं जसं वासुकी नावाचा सर्पाला दोर बनवलं, तसं इथं आपल्याला विचारांच्या द्वारा मंथन करायचंय. पण नुसते विचारांच्या द्वारा करायचं नाही, विचारांना संघटित करून विवेक निर्माण करायचा आहे आणि विवेकाच्या द्वारा मंथन करायचंय. आणि मग तुम्ही पहा अनुभव कसा गोड राहील. पण लक्षात ठेवा, जो सुरुवातीला परमार्थ करतो ना त्याला लोक नावं ठेवतात. म्हणून बिचारे बरेचसे लोक सात्विक बनण्याची इच्छा आहे, बऱ्याचशा लोकांना माळकरी बनण्याची इच्छा आहे. पण लोक काय म्हणतील, पहिले आतेपर्यंत खातून आणि पेतून आणि आते माळकरी बनणार, याचा विचार करण्यातच बिचारे 15 वर्षाचं आयुष्य घालून देतात. नाही तर माझ्या बोरशनाना सारखा माणूस धार्मिक माणूस आहे, कोणत्याही प्रकारचं काही व्यसन नसेल, फक्त खात असतील कधीतरी का नाही खात. जोरात असले कोण असलं, हा ते मी म्हटलं का बोरशनानंद त्यांना घरनं आजूबाजूला असलं. आता हा अनिल डॉक्टर माणूस कुठे आहेत, किती गोड आहेत. पण नाही टाकणार तुम्ही माळकरी, नका हो. कारण लोक नावं ठेवतील, आते लोक आमना बरबट आहेत गो आणि आते कथा घ्यात. आता तुम्ही सर्व माळकरी आहेत ना, माळकरी राहत. तुम्ही माळकरी या, तो त्यांना इशारा करतो ना, पण मला दाखाय घ्या. तुला कोण पाहिजे भाऊ, तुला आजी पाहिजे का तुला मम्मी पाहिजे. तुला आजी कधी पोसाडा म्हणता जाय मग जरा दिनभर गोट्या आताच खेळत ना तो, त्यामुळे घरी जा. जा बेटा, पाणी वगैरे पिऊन ये, 11 वाजेला मुतायला ये, नाचायला ये. हा म्हणे चुकायचं कधी म्हणजे काय तोंड माई लगेच. त्यांना चेहरा कितला गोड आहे, पण तो हाली बी नाही राय ना. दुसरा तर काय ते किराणा काय म्हणतो, पुन्हा नागना शब्द पुसरे. वाह, त्यांना ते विचित्र आहे आखो. आजी काय गोड नाचलेत तुम्हाला, तुम्ही बी किती त्यातले तता टाकून आली तुम्ही मजार बसेल टाका तुम्हाला. मी विचार करत आई गलिमा जिथला पुरे तिथला कोणतीच गलिमा नाही तरी इथला शांत कशी काय. मग या कुठे नाही, या दुसरी गली नाही, काही गली नाही. समुद्र मंथन, स्वर्गातली संपत्ती संपूर्ण समुद्रात पडली होती. मग ती समुद्रातच होती का आधी? नाही, आधी समुद्रात नव्हती, ती स्वर्गात होती. मग ती समुद्रात का गेली? आपल्या पूर्वजांनी जे कमवून ठेवलेलं असतं महाराज, त्या पूर्वजांच्या संपत्तीने आपण स्वतःला गरिष्ठ समजणं मूर्खपणा आहे. पूर्वजांच्या संपत्तीवर जगणं, मला तरी वाटतं आपण बासी चपाती खाणारे लोक समजायचे. आपल्या पूर्वजांच्या नावाने समाजाला आपला परिचय देणं, मला तरी वाटतं की आपण अजून सुद्धा सक्षम नाहीयेत. पूर्वजांचा परिचय कधी द्यावा? आपण जेव्हा त्या लेवलला पोहोचू आणि तिथं गेल्यानंतर सांगावं, मी यांचा मुलगा आहे, मी यांचा वंशातला मुलगा आहे.
तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत नसाल आणि तुम्ही जर त्यांचा परिचय देत असाल तर तो परिचय ज्यांच्या नावाने दिला जातो त्यांच्या नावाला कुठेतरी आपण कमी करतोय, लक्षात ठेवा. नरेंद्र दामोदर दास मोदी हे जे नाव आहे हे साऱ्या जगाच्या पटलावर आणि साऱ्या जगातील 70% लोकांच्या तोंडात असलेलं नाव आहे. पण हे जे नाव आहे हे नाव दामोदर दास मोदी यांच्या नावामुळे प्रसिद्ध असलेलं नाव नाहीये. नरेंद्र नावाच्या मुळे दामोदर दास नाव हे प्रसिद्ध नाव आहे. म्हणून असं आपलं कर्तृत्व ठेवा. आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण नक्कीच जगावं, आपल्या पूर्वजांच्या संस्कारांनी आपण नक्कीच जगावं. परंतु त्यांच्या पैशाने जगणं म्हणजे आपण बाशी चपाती खाणंच आहे. आपल्या कर्तृत्वाने जगणं म्हणजे ताजा शिरा खाणं आहे. काय तुम्हाला समजते ना? म्हणून आपली प्रसिद्धी आपल्यांच्या नावाने करत नका जाऊ. आपली प्रसिद्धी आपल्या कर्तृत्वाच्या द्वारा करावी. इंद्राकडे संपत्ती होती. आता हा इंद्र कितवा असेल? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 71 इंद्र मरत असतात. किती? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये किती इंद्र मरतात? 71 इंद्र मरतात. तर या इंद्राची संपत्ती नाही, ते पूर्वीच्या इंद्राची संपत्ती, त्याच्या पूर्वीच्या इंद्राची संपत्ती. मला तरी वाटतं ही नारायणाने दिलेली स्वर्गाची संपत्ती. पण इंद्राला अभिमान झाला आणि दुर्वास सारख्या ऋषींनी त्याचा मृत्यू लोकात सत्कार केल्यानंतर त्याने ती माळा ती कुशाल त्या ऐरावताच्या सोन्यावर टाकली. त्या ऐरावताने पायाखाली तुळवली. म्हणून ऐरावताच्या पायाखाली आपली दिलेली माळा पाहिल्याबरोबर दुर्वासांना संताप आला, राग आला, क्रोध आला. त्यांनी म्हटलं की तुला जर संपत्तीचा एवढा अभिमान आहे ना तर ही स्वर्गातली संपत्ती तुझी पूर्ण समुद्रात गळून पडेल, जाऊन पडेल. आणि म्हणून ती संपत्ती समुद्रात पडली. नंतर समुद्र मंथन. तुम्ही घेऊन जा, आजी घेऊन जा. दूर राहत होते म्हणून लय जायला त्रास. वा वा, परिचयनी व्यक्तीचा कसबला आहे. अरयोपी संदेया सती कार्यार्थ गौरवे अहिमूषकवद्देवा हर्तस्य पद्मीं गतहि. आता देवांचं दानवांचं जमत नाही. पण भगवान भोलेनाथांनी सांगितलं आणि भगवान नारायणांनी सांगितलं की तुम्हाला युती केल्याशिवाय हे जमणं शक्य नाही. समुद्र मंथन झालंय. पण ज्या स्वर्गातील संपत्तीच्या प्राप्तीसाठी समुद्र मंथन झालं ते प्राप्त झालं नाही. आलं काय? विष. मी जालन्यात पुण्यामध्ये हा विषय 22 तारखेला एका तरुणाच्या जवळ व्यक्त करत होतो. तो तरुण सुद्धा इतका बुद्धिमान, तो IAS ची तयारी करत होता. UPSCची परीक्षा त्याची तयारी चालू. आणि त्यांनी डोंगरेजी महाराजांचं हे तत्वार्थ भागवत किंवा भागवत रहस्य चांगल्या प्रकारे वाचलेलं होतं. म्हणून तो मला मध्ये मध्ये प्रश्न करायचा. मी त्याला सांगितलं, बाळा मी तुला 10 मिनिटात ही कथा सांगतो, पण तू आता शांत बसून आहे. काय पाहिजे? ती उन्हाळ्यामा कथा ऊन ना, ती हिवाळ्यामा भारी राहे, थंडीमा कोणीच बाहेर येईल. उन्हाळ्या म्हणजे राक्षसना टाइम आणि हिवाळ्या म्हणजे देवसना टाइम. उन्हाळ्यामा रातभर जागे राहतो लोक बरं. आणि तो रस्ता तरी जाओ, त्या रस्त्याना मधल्या जागा सुद्धा पठ्ठा लोक जपेल राहतात. समजलं ना तुम्हाला? असू द्या. कुलूप लावलं का त्याने? थँक्यू. त्या लेकराने सांगितलं मला की महाराज भोलेनाथच कसं काय विष पचवू शकले, बाकीच्यांनी तिथं पुढाकार का घेतला नाही? त्याला म्हटलं, बाबा अरे भोलेनाथच का विष पचवतात त्याचं मागचं कारण आहे. भोलेनाथ हे गंगेला धारण करून येत, भोलेनाथ हे चंद्राला धारण करून येत.
तर म्हणला एवढा मोठा चंद्र, एवढी मोठी व्यापक गंगा तिला धारण करणारे, त्याला म्हटलं त्यांचं नाव नुसतं देव नाही, महादेव आहे. काय साऱ्या विश्वाचे संवारक देवता आहेत म्हणून ते धारण करू शकतात. पण त्याला पुन्हा वर्तमान भाषेत सांगितलं, वर्तमान युगाच्या नुसार सांगितलं, अरे गंगा नाहीये, ते ज्ञान आहे. काय आणि चंद्र नाहीये, ती ज्ञानाच्या द्वारा प्राप्त झालेली शीतलता आहे. जेव्हा परिपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनात येतं ना, तेव्हा त्याला निंदारूपी विष सहज पचवता येत. आणि ज्याच्या जीवनामध्ये निंदारूपी विष ज्याने पचवलं ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच उद्विग्नता निर्माण होऊ शकत नाही. पण ज्याला निंदारूपी विष पचवता आला नाही, केवळ सन्मानाचा सन्मान, अपमान केला की तोंड उतरून बसणं, अशी माणसं जीवनामध्ये आपल्या वैयक्तिक मंथन करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवन मंथनासाठी ज्ञानाची गरज आहे, जीवन मंथनासाठी शीतलतेची गरज आहे, जीवन मंथनासाठी विवेकाची गरज आहे, मंथनासाठी जीवन मंथनासाठी. आहा, तुम्हाला तर हा जीवन सागरामध्ये भरपूर लोक भेटतील. कोणी सन्मान करणारे भेटतील, कोणी अपमान करणारे भेटतील, कोणी पाया पडणारे भेटतील, कोणी दगड मारणारे भेटतील, कोणी वक्र दृष्टीने पाहणारे भेटतील, कोणी प्रेम दृष्टीने पाहणारे भेटतील, कधी तुम्हाला पैशांची मदत करणारे भेटतील, कधीतरी तुमचे पैसे लुटणारे भेटतील. व एवढे लोक तुम्हाला भेटतील, तेव्हा तुम्ही या जीवन समुद्रामध्ये अनेक अनेक प्रसंगांचा जेव्हा सामना कराल, तेव्हा तुम्ही महादेवासारखी ज्ञानगंगा आणि शीतल स्वभाव स्वीकारा, म्हणजे तुमचं कल्याण निश्चित होईल. आणि जर तुम्ही हे स्वीकारलं नाही तर मग तुमचं सुद्धा मंदराचलासारखं पतन होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः पराभूत होण्यासारखा अनुभव घ्याल, जेव्हा तुम्हाला असं वाटेल आता आपलं कोणी नाही, तेव्हा भोलेनाथांना किंवा जगतपित्याला प्रार्थना करा. जगतपिताने जसा मंदराचल 100 योजन एवढा मोठा आकार धारण करून आपल्या पाठीवर घेतला, तसं तुम्हाला सुद्धा जेव्हा तुमचं मन पतित होईल, जेव्हा तुमचं मन खाली जाणार, तेव्हा तुम्ही ईश्वराला जर हात जोडून प्रार्थना केली तर ईश्वर सुद्धा तुमच्या मनाला त्यांच्या चरणांचा आधार देतील. आणि त्यांच्या चरणांचा तुमच्या मनाला जर आधार भेटला, महाराज किती सुंदर प्रमाण आहे. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. निघालेत किती विषानंतर. श्रीरंबा विषवारुणी अमिय शंक गजराज, धनुष कल्पतरु वैद्य मने कामधेनु शशिवाद. फार मोठं मंगलाष्टक म्हणतो ना आपण. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा, गाव काम दुधा स्वर्गजो, असं दुधेश्वर गजो, रंबादी देवांगना. कथा ऐकण्याची आवड असलेली आजी दिसते मला. मला अशी वाटत नव्हतं, जशी ती पोरलेलं गे तशीच राही गे, तसं आजी बी तशीच राही. पण आजी घर धमकी देऊन तुन समाय मी चाललो काय, तसं ती पोरले करता आले, कारण ती नसते ते आई नात होती का. वा वा. पण महाराज अमृत प्राप्त झाल्यावर माणसाला किती लोक सन्मान देतात, किती राक्षस खुश झाले महाराज.
राक्षसांना अमृत भेटलं, देवतांच्या हातात तो कळस नाही, राक्षसांच्या हातात. असं आता इजात नका. कितला गोड प्रसंग. कोणाच्या हातात कळस होता? अमृताचा कळस कोणाच्याकडे होता? राक्षसांच्याकडे होता. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं. ते यशाच्या वेळेला सर्व घरातले सदस्य त्या कळसासाठी बांधतात. मी होतो म्हणून तुम्हाला चांगलं व्हायला, नाही ते काय भाव होतो. आई कथा मावी तशीच राही. शेवट कथा चांगली जर होई लोकांनी वर्णन कर, या 12 मातासना आत्माना कळस कोण लय जे सांगता येईल. कोणता कळस समजलं? स्तुतीचा कळस, मान्यतेचा कळस. म्हणून आमच्या रत्ना अक्का फार लांब राहतात. कुठे आहेत त्या? कुठेतरी दिसतात मला. हा ते म्हणतात तुमनं चालू द्या बहिणीहून बटा शेवटला हिशोब मा पानत देवाली द्यात. फार गोड व्यक्तिमत्व. माझं सांगायचं काय बरं का आया हो, मावल्या हो, तुम्हाला जेव्हा हा सन्मान भेटेल तेव्हा हा कळस घेऊन फिरू नका. हा कळस देवाच्या चरणावर देऊन टाका. देवा तुमचं कार्य तुम्ही करून घेतलं, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय विघ्न आला नाही महाराज. मी 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी नक्कीच सांगेल कोणते व्यत्यय असतात, चांगल्या कार्यक्रमांमध्ये कसे कसे व्यत्यय येऊ शकतात मी सांगणार. पण या गलीचा, या ट्रस्ट मंडळीचा आणि या माऊली भजनी मंडळीचा आणि या गलीत राहणाऱ्या किंवा परिसरात राहणाऱ्या माझ्या सर्व श्रोतेजनांचं मी 100 वेळा मनापासून आभार व्यक्त करीन की कोणताही व्यत्यय येण्याचा प्रसंग तुमच्या समोर आला असेल, तुम्ही लगेच लक्षात घेऊन त्या प्रसंगाला बाजूला करण्याचा यथार्थ प्रयत्न केलेला असेल. सोपं नाही महाराज. बरेच गावांमध्ये आम्ही सप्ताह केलेले आहेत. सुरुवातीला 2003 मध्ये मी, निवृत्ती बुवा, आमचे विजू बुवा, अजून बरीचशी मंडळी होती. मिनी दौरा म्हणायचो आम्ही. मिनी दौरा काय, आम्ही 11 सप्ताह करायचो. किती? 11. आणि ते पण 3च महिन्याच्या आतमध्ये करायचो. नंतर आम्ही आमचा परमार्थ करायचो. पण त्या गावना कार्यकर्ता त्या गावना भजण्या त्याच मधला डाव आहे. कसा मा अमृत आहे महाराज. परमार्थ म्हणजे अमृत आहे, भजन म्हणजे अमृत आहे, सप्ताह म्हणजे अमृत आहे. पण हा कळस तुम्हाला प्रत्येकाला एक थेंब जरी भेटला ना तरी देखील कल्याण आहे, तरी अमर आहे. परंतु ते प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं अख्खा अमृताचा कळस मलाच भेटावा. जसा मनुष्य श्रीमंत झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, पत्नीला वाटतं मी मालकीन असावी, मुलाला वाटतं मी मालक असावा, बापाला वाटतं मी मालक असावा, समाजाला वाटतं आमच्यामुळे, नातेवाईकांना वाटतं आमच्यामुळे, आणि सर्व त्या कळसासाठी कायम भांडतात. परिणाम असा होतो, मालेन तुले जोर बोला ना, माले नाही तुले नाही. मला अजून ऐकून नाही. कुरडईनं वर्णन माऊली करत आणि खाणारा दाबीन का. पण त्या कुरडईमुळे सुद्धा सुन्न लढाई होईल. मग म्हणे कुरडई अशी रास कशी, पण तो तुन समोर तुम्ही कुरडई ना असा कुचुरा कराय ना, नशिबात टाकराय ना. विचार करा. या समजलं का तुम्हाला? पापड सुद्धा महाराज, पापड खाई दा का मनगत पापड कोणले जेव्हा, पण मी खाई राहील ना. किती शब्द गोडे. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पर हर नाम नावे. भूषण
सब अंग सजावे रसना कर हरि नाम गावे देह पड़ी रह जाएगी तब देह पड़ी रह जाएगी तब कुंडल और लगे ना क्या हरि नाम कहे तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या म्हणून याच्यापेक्षा सुंदर अमृत कोणतंच नाही. हे यश नावाचं अमृत, प्रसिद्ध नावाचं अमृत, मान्यता नावाचं अमृत, याच्याने तुम्ही स्वतःला जास्त विशेष समजू नका. हे अमृत तुमच्या हातात कधी मोहिनी रूपात येऊन परमात्मा घेऊन जातील आणि कधी कोणाला देऊन टाकतील सांगता येत नाही. जो मान्यतेमध्ये, जो प्रसिद्धीमध्ये, जो यशामध्ये फसतो त्याचं नाव राक्षस आहे. आणि जो ईश्वरावर विश्वास ठेवून अखंड भजन ठेवतो, तो भजन करतो, तो देव आहे. समजलं ना? हा, म्हणून तुमचं फार वर्णन होईल. माय व तुम निघत कोणी करावं नाही. 5 वर्षे कशा सप्ताह करले घ्यात माय हो तुम्ही. काय तुमनं काम, काय तुमनं वा तोंडवर सांगशात. मला अशी आवडत नाही बरं बोलू नये म्हणून वर्णन करतो आतून. आमचं काम आहे तुमची स्तुती करणं, पण तुमचं काम त्याच्या पलीकडे राहणं आहे. आमचे बंधुराज बसलेत. एकदा असाच काहीतरी विषय सांगत होते ते मला बरात, की तुम्ही या लोकांसाठी हे करतायत म्हणून फार चांगलं आहे. पण मी जीवनला लगेच दुसरा विषय दाखवून दिला. कारण काय होतं, जेव्हा माणसाला चांगलं ऐकायची सवय होऊन जाते, स्तुती ऐकायची सवय होऊन जाते, तेव्हा निंदा ऐकताना खूप जड जात. आजी, तुम्ही खूप चांगला संसार केलाय. त्या दिवशी रिक्षावर माझ्या सोबत आलं तुम्ही बसून, तुम्हीच होता ना? तुम्हीच होता का? पण तरी आजी नाही दिली. चांगला संसार केला ना, चांगला संसार केला ना. समोर बसलेला आई, हा गुडघ हात हात तुमने विचार संसार चांगला करेल ना तुम्ही. तुमच्या पोऱ्याने बी वर्णन करणं नाही, तुमने सुनने बी वर्णन करणं नाही. तुमने कशी वाटे, कितलं वाईट वाटे बरं. उमेश महाराज इतकं सुंदर तबला वाजवतात तुम्ही, आणि जर मी सांगितलं काय नुसता खाय काही इथला डानगा माणूस आहे, वाजच कशा बी, कसं वाटेल. पण असं बोलल्यावर सुद्धा वाटायला पाहिजे की आपल्याला कोणीतरी प्रेम करणारच आहे. महाराज इतका सुंदर माणूस आहे. आता मी आधी निंदा केली, आता सुंदर म्हणतो. खरंच सुंदर आहे. त्या व्यक्तीसारखा स्वभाव व्यवहारातल्या बाबतीत फार सुंदर. सर्व गोष्टी सर्व कळतं. आमच्या छोटोबायांच्या घरी, आमच्या डॉक्टरांच्या घरी उद्या जेवण आहे. मी त्यांना सांगितलं या माऊलींना नका स्वयंपाक करायला लावू, आमच्या उमेश महाराजांना स्वयंपाक करायला लावा. इतका सुंदर स्वयंपाक करतात महाराज. तुमले लाज वाटायला लागते. आपण 30-30 वर्ष राहणार, पण इथलं चांगलं का बरं आणता येत नाही अशी वाटायला लागते. इतका सुंदर स्वयंपाक करतात. बरं त्याला घेते, पण आम्ही तुमले नाही बोलावत. आम्ही तुमनं खावाली सुद्धा, पण आम्हाला बनायला तुमले नाही खावा. पण माझा हा विषय काय, मी आधी माझ्या उमेश महाराजांची निंदा केली की तुम्ही कशा बी वाचताना तुम्ही तब्येत वाढी गई, आणि नंतर मी स्तुती केली. पण माझ्या उमेश महाराजांच्या चेहऱ्यावर कोणताच प्रकारचा भाव दिसला नाही. असं कायम राहा. निवृत्ती बुवांना तर असं आहे महाराज, मी काही बोललो तरी देखील त्याचा अर्थ वेगळाच काढतात ते. आणि आमच्या चुनीलाल पाटलांना अर्थपूर्ण शब्दात जरी बोललं, त्यांची जर मनस्थिती चांगली असली तर बरं आहे, आणि जर मनस्थिती बिघडलेली असली तर चांगल्यात सुद्धा वाईट अर्थ काढतात ते कधी कधी. आणि पुन्हा मी बोलत असताना जर उमेश महाराजांनी माझ्याकडे लक्ष देऊन त्यांच्याकडे पाहून हसलं ना, तर मग ते बिघडलंच. कथा सरी जाई तव लगून डोकामाई निघावं. मी माझ्या उमेश महाराजांचं, माझ्या चुनीलाल पाटलांचं, माझ्या निवृत्ती बुवांचं नाव घेऊन का सांगतोय, हे तुमची परिस्थिती सांगतोय मी. तुम्ही जर थोडं वर्णन करा तर तुमले अशी वाटत तर असा माणूस सापडाव नाही, आणि थोडी निंदा व्हायची का तुमले अशी वाटत बोलता खवट येत्या. पण लक्षात ठेवा, हे जीवनात चालूच राहणार आहे. तुम्हाला कोणी 2 मानणारे भेटतील, 2 विरोध करणारे भेटतील, पण अशा समय तुम्ही ईश्वराच्या चरणांचा आश्रय घ्या.
जेव्हा तुमची जास्त स्तुती कोणी करायला लागलं तेव्हा देवाला म्हणावं, देवा तू माझ्याकडून हे चांगलं काम करून घेतो आणि लोकांकडून स्तुती करायला लावतो आणि परत फेड देतो का? नाही 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 नाही. जेव्हा तुमचं कोणी वर्णन करायला लागलं ना, तुम्ही घरी येऊन दरवाजा बंद करून देवाराच्या समोर साष्टांग प्रणिपात करत जा. देवा माझी कोणतीच लायकी नसताना तू जर मला एवढी दिव्यता दिलेली असेल तर लोकांच्यासाठी नाहीये, हे तुझ्यासाठी. मला पुरस्कार हवाय पण लोकांकडून नाही, मला पुरस्कार हवाय तुझ्याकडून. आणि तो पुरस्कार जर कोणता पाहिजे असेल तर मला जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा टाकू नको, अशा प्रकारची भीक त्याच्याकडे माग. हा समुद्रवंदन तेव्हाच बरं आहे, नाहीतर फार आलेत बरं का. बोरशनाना काय सुंदर दिसत होते काल, तुम्ही शेवटपर्यंत ओळखता आले नाही. असं मी जरी वर्णन केलं तरी देखील माझ्या बोरशनानांनी म्हणावं मी किती पुण्यवान आहे की मला एक ऋषी बनण्याचं भाग्य लाभलं. मी किती पुण्यवान आहे की मला विष्णू बनण्याचं भाग्य लाभलं. लोकांना आमदार बनण्याचं भाग्य लाभत असेल, लोकांना ग्रामपंचायत सदस्य बनण्याचं भाग्य लाभत असेल, कोणाला नगरसेवक बनण्याचं भाग्य लाभत असेल, पण ज्यांना विष्णू बनण्याचं भाग्य लाभत असेल, ज्यांना नारद बनण्याचं भाग्य लाभत असेल, ज्यांना कृष्ण बनण्याचं भाग्य लाभत असेल, ज्यांना हिरण्यकश्यप बनण्याचं का होईना भाग्य लाभत असेल, ज्यांना नृसिंह बनण्याचं भाग्य लाभत असेल, किती पुण्यवान समजावं. एखाद्या आमदाराला भेटून आल्यानंतर तुम्ही गल्लीतील लोकांना सांगत असतात मी भाग्यवान आहे की आज मला आमदार साहेब भेटले. पण ज्याने मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं ना त्याने समाजाला सांगावं मी आज किती भाग्यवान आहे की अंबिका मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन करून आलो. माझ्यासारखा भाग्यवान मी. ज्या दिवशी तुम्ही असं मनापासून आनंद व्यक्त कराल ना त्या दिवशी तुम्ही खरे भाग्यवान. पण तुम्ही अजून सुद्धा देवाला पाहिजे तसं मानत नाही आणि मरक्या माणसांना मानल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाला भेटून आल्यानंतर प्रसन्न राहत नाही आणि मरक्या माणसाला भेटल्यावर प्रसन्न होतात. म्हणून अजून सुद्धा समुद्र मंथनाची गरज आहे आणि समुद्र मंथन तुम्हाला करायचंय. आणि ते जीवन मंथन, आणि त्या जीवन मंथनात अनेक प्रसंग येतील, पण त्या प्रसंगांमध्ये सम राहणं ही खरी समुद्र मंथनाची विशेष भूमिका आहे. असो, नंतर वैवस्वत म्हणूनचा हा विशेष काळ बली महाराजांचं प्रकरण येतंय. त्या बली महाराजांच्या प्रकरणामध्ये सुद्धा विपत्ती काळात सुद्धा माणसाने आपल्या वचनाला विसरू नये. आणि म्हणून जगतपिता परमात्मा त्यांच्याकडे भीक मागायला आले. संकल्प सोडून त्यांनी तीन पावलं पृथ्वी दिली. परिणाम त्यांच्या मस्तकावर शेवटी विराट रूप वामन भगवंताने पाय ठेवलेला आहे, तरी देखील ते वचनाला माघारी फिरले नाहीत. परिणाम जगतपिता परमात्मा त्यांच्या द्वाराचे द्वारपाल झाले. मला एक विशेष वाटतं, तुमच्या माझ्याकडे 2 पैसे मागणारे 2 येतात आणि मी त्यांना 2 पैशाची मदत करतो, तरी देखील मी प्रसन्न होतो. ज्यांच्याकडे जगतपिता परमात्मा भीक मागायला आले असतील तो माणूस किती स्वतःला भाग्यवान समजत असेल. ज्या जगतपित्या पुढे अख्खं जग भीक मागतं, पण त्या जगतपित्याने ज्याच्या पुढे हात पुढे केले असतील तो महात्मा, तो राजा किती भाग्यवान असेल. तेरे द्वार खड़ा भगवान, ओ तेरे द्वार खड़ा भगवान, भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोले, भगत भर दे रे झोले. तेरा होगा बड़ा ऐसा, तेरा होगा बड़ा
संधी आहे महाराज. आमचे गुरुदेव सांगायचे, जर तुम्हाला आवाज दिला असेल तर तो आवाज ईश्वराचं भजन करण्यासाठी जास्त करून वापरा. आता आमचे रवी माऊली व्यक्ती रवी, त्यांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना व्यवस्थित गाता येणार नाही. कारण एखाद्याच व्यक्तीला, आता आमचे मनोज महाराज सुरुवातीला खूप रियाज करायचे आणि आता सुंदर त्यांचा स्वर लागतो. मी तुमच्या पुढे का सांगतोय, आपल्याकडे ज्या ज्या काही गुणवत्ता आहेत त्या त्या ईश्वराला समर्पित केल्या, फायदा होतो, खरंच फायदा होतो. तुम्ही लोकांना किती प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. एक परदेशी समाजाची व्यक्ती मला भेटली जालना जिल्ह्यात. परदेशी समजतं ना तुम्हाला, राजपूत समाजात परदेशी आडनाव लावणारी मंडळी. ते म्हणले आमच्या जातीमध्ये, आमच्या समाजामध्ये महिलांना लग्नात नेत नाही. म्हटलं का बरं? मी माफी मागून सांगतो बरं, त्यांचे उद्गार आहेत, माझे नाही. ते म्हणले होते, किती का सुंदर मंडप असे ना, किती का सुंदर व्यवस्था असे ना, पण महिला कमी शोधल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे तुम्ही बी जावा लागेल, कुठे का लगीनले जाते नाही, तुम्ही एक वाक्य बोलशातच तरी बट्ट चांगलं होतं माय, पण बसायला जागा काय चांगली तर काही नाही. कोण बोलत? त्यांनी सांगितलं बरं मला, मी नाही सांगितलं. म्हणून मी अण्णा धल्लाले पहिले कधी मध्ये प्रश्न करू, बाबा अण्णा बाया का बोले जात नाही लगीनले? अण्णा म्हणे, अरे कधी मध्ये एखादी बाईनं तोंड महिना असा शब्द निघला ती लगीनच मोठा कस म्हणे. आमचे वडील असे सूत्रबद्ध बोलत होते महाराज. मला त्यांच्याजवळ बसू देत नव्हते, कारण त्यांच्या शब्दांमध्ये काही वेगळीच दिव्यता होती. माया हो, आपली कमी शोधणारे लोक लाख आहेत बरं. तुम्हाला आव्हान काय सांग राहणार बरं माया? काही दरवर्षाला जिथली गर्दी तिथली आव्हान येत नाही, पण जिथली राहिनी ती चांगली ऐकी राहिनी आई नाही. जी राहिनी गर्दी ते चांगलं ऐकी राहिनी आई नाही सांगा तुमले काय. आणि इथला चांगला स्रोत आहे, तुम्ही मागे दगत नाही, मागे गणच गर्दी राहत. आणि काय उन्हाळ्याना दिवस आहे म्हणून जो आरती बसता तर त्या सोनारनी दुकान पण लोक येतच. दाखा ना तुम्ही येवला चिल्ला पिल्ला सुद्धा जपत नाही अवधा का रोज बसत बरं आठे. खरंच त्यान मायले तोच लयच नाही, त्यान मायनी इच्छाच नाही कथा ऐकायला येवाने. पण तो सांग मम्मी होय चालणार आहे, मम्मी होय चालणार आहे. ती मम्मी बरोबर संवाद आली असते त्यामुळे आठे इथला, पण तो रोज लय असते. खरं आहे का ते? खरं नाही, जाऊ दे, खोट आहे. तुमची माझी कमी शोधणारे कायम राहतील. मी सुद्धा इथं भरपूर म्हणजे बेंबीच्या डेटापासून सांगतोय महाराज, ओरडून सांगतो, तरी देखील तुमच्यातले 4-5 असे असतील ते म्हणतील महाराज आव्हान कथा दुसरे सांग राहिना. म्हणजे तुमनं कल्याण का मी सांगेना, तरी तुम्ही मन कमी दक्षाल. तो माणसाचा स्वभाव आहे. काय तो स्वभाव आहे, तो बदलत नाही. माणसाचा स्वभाव बदलत नसेल, पण आपण का बदलू नये? सर्वात आनंद देणारी गोष्ट जर कोणती असेल तर आपणच आपल्यात चेंज करावं. सर्वात आनंद देणारा विषय जगामध्ये तुम्ही चेंज करण्याचा किती प्रयत्न केला, जगातली माणसं आपल्याकडे जे खरे येतात तेच चेंज होतील. पण आपण लोकांना चेंज करण्याकरता जर गेलात ना तर तुम्हाला चेंज भेटेल, पण चेंज होणार नाहीत. चेंज म्हणजे 100 सुट्टा. लोक तुम्हाला असं वाटतं की बदलले पाहिजेत. माळकरी काही बदलत नाही बदलत. म्हणून माझी प्रार्थना आहे, माझं पुण्य वाढतंय,
आणि मला त्या पुण्याच्या जोराने देव भेटावा अशा प्रकारची अभिलाषा तुमच्या अंतःकरणात जन्माला यावी. माझे मित्र आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती, पाटणकर बुवा. माझ्या जीवनात वारकरी संप्रदायामध्ये 3च माझ्या सोबतचे मित्र आहेत. किती? पहिल्यांदा पाटणकर बाबा भेटलेत, नंतर निवृत्ती बाबा भेटलेत, आणि मग मी ज्या व्यक्तीला वात्सल्य रूपात पाहतो, कधी मी त्या व्यक्तीला माझं लेकरू पण मानतो, आणि कधी कधी मी माझ्या जीवनामध्ये एक खूप मोठी व्यक्ती म्हणून सुद्धा मानतो, असे निधी माऊली. या 3 लोकांच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये 4थे सहकारी असतील, पण मित्र असतील की नाही सांगता येत नाही. त्यात हे लग्न झालं म्हणून यांचे दुसरे मित्र झाले म्हणून मी त्यांना आता मित्र मानतो, पण परमार्थ क्षेत्रातले त्यात आमचे पाटणकर बुवा सुद्धा आता उत्तर काळाकडे चाललेत, स्वतःला समजायला लागलेत की मी म्हातारा झालो. जो स्वतःला म्हातारा समजतो तो लवकर मरतो असा माझा समज आहे, म्हणून ते सुद्धा लवकर मरण्याच्या दिशेला चालले. एकच अशी व्यक्ती, ती सुद्धा व्यक्ती सांगत असते मी का जगतोय तेच मला समजत नाही. रोज वाट कसबने दरवाजा मग बसायची, आती इथं वही संध्याकाळ वहिनी का गरमा चालला जात बने. कोण? मला सर्व असे लोक भेटलेत महाराज, आणि मित्र असेच पाहिजे, नाही तर काय कामाचे ते मित्र. माझे मित्र माझी कधी कमी शोधत नाही, माझ्या मित्रांना माझ्यातली कमी दिसत नाही, आणि मी त्यांना पाहत नाही. एक सर्वात महत्त्वाचं, जो मित्र असतो ना तो मित्राची कमी नाही शोधत, तो मित्राला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, आणि प्रेम देऊन तो बाजूला एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करून मित्र त्याला म्हणावं. म्हणून तुम्ही माझ्या 12-10 माता ज्या आहेत त्या माझ्या मातांना प्रार्थना आहे की आता आपली कमी शोधणारे लाख सापडतील, पण आपल्या कमीचा विचार नाही करायचा. आपण परमार्थ करतोय ही हमी ईश्वराने दिली पाहिजे याचा विचार करायचा. काय हे चालूच राहणार आहे. तुम्ही गेले तरी कोणीतरी सप्ताह करणारे येतील, मी मेलो तरी कोणीतरी कथा करणारा येईल. माझ्यासारखे हजारो लाखो कीर्तनकारी या भूतलावर आलेत, महाराष्ट्रात आलेत. तुकोबारायांच्या काळापासून नाही, ज्ञानोबारायांच्या पासून जर विचार केला, ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी किंवा 725 वर्षापूर्वी या संप्रदायाची उभारणी केली, तेव्हापासून तर आतापर्यंत असे कितीतरी कीर्तनकार आणि कितीतरी कथाकार आले असतील. भगवान श्रीकृष्णांच्या प्रागट्य महोत्सवाला 5,000च्या पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेत परत, आणि तेव्हापासून ही कथा सांगितली जाते. तरी देखील आज सुद्धा कथाकारांची कमी नाहीये, आज सुद्धा भगवान श्रीकृष्णांचे चरित्र सांगणाऱ्यांची कमी नाहीये. म्हणून येणारे येतील, सांगणारे सांगतील, श्रोते ऐकतील, पण आपली कमी भरून काढण्यासाठीच कथा श्रवण करा, आणि आपली परिपूर्णता आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठीच आपल्या जीवनातला परमार्थ म्हणून परमार्थ करा. नाहीतर लोक तुम्हाला असंच सांगतील, असं केलं असताना असं भेटलं असताना, असं केलं असताना असं झालं असतं. तुम्ही 25 वर्षापासून 40 वर्षापासून जो परमार्थ करत असाल, मी आमच्या बंधूंच्याकडे सुधांशुजी महाराजांचा फोटो आहे, मला त्यांचे विचार खूप आवडतात. मी कधी कधी एकांतात असलो, निवांत वेळेला 20-30 मिनिटासाठी का होईना त्यांचे विचार ऐकत असतो. खूप सुंदर विचार. त्यांनी एकदा खूप चांगलं सांगितलं होतं की आपल्या जीवनाची सुरुवात रोजला प्रसन्नतेने करा, म्हणजे संध्याकाळ तुमची प्रसन्नतेने होईल. ज्या लोकांना आपल्या जीवनाची सुरुवात प्रसन्नतेने करता येत नाही ना, त्या व्यक्तीला आपला परमार्थ कधीच टिकवता येणार नाही. मी आज तुम्हाला थोडा व्यवहार जास्त सांगतोय असं तुमच्या लक्षात येईल, पण मी व्यवहार नाही सांगत आहे, व्यवहारातला परमार्थ सांगतोय. परमार्थ तुम्ही कशासाठी करावा आणि परमार्थ करत असताना काय भेटावं याच्यासाठी तुम्हाला सांगतो. कथाकार सांगतात, यदुवंशाची कथा ऐकल्यानंतर 9व्या स्कंदामध्ये पूर्ण सूर्यवंशाचं वर्णन आहे. 10व्या स्कंदाची सुरुवात करत असताना, यदुवंशाचा विस्तार करत असताना पहिल्या श्लोकात त्यांनी किती सुंदर सांगितलंय, वर्णयामी महापुण्यम सर्व पाप हरमणुना यदोर वंशम नरश्रुत्वा सर्व पापै प्रमुच्यते.
या यदुवंशाची जर कथा ऐकली तर सर्व पाप नष्ट होतात, एवढी दिव्य कथा आहे. परंतु लोकांनी तर 100 वेळा ही कथा ऐकली तरी देखील त्यांचं पापही नष्ट होत नाही असा त्यांचा अनुभव, आणि पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट होत नाही. म्हणून पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे आणि पापही नष्ट झालं पाहिजे. यदुवंशात असे अनेक अनेक राजे जरी झाले असतील, राजा परीक्षितींना अजून आपल्याला अर्धा तास वेळ आहे महाराज, अजून आपल्याकडे अर्धा तास टाइम आहे. बसा बसा, तिथं कोणी बसू नये याच्यासाठीच येते. अर्धा तास काय, एखाद्या वेळी 1 तास सुद्धा जाईल. तुम्हाला कोणाकोणाला भगवान श्रीकृष्ण आवडतात बरोबर बोट करा. 8 हात लाईन सांगा, खरंच आवडतच का? खाली करा. कोणाकोणाला भगवान श्रीकृष्णांचे विचार आवडतात बरं? त्याने ते हातला ठेवले खरं. गुड. आता तुम्हाला सांगा, भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझ्या आई वडिलांना सुद्धा मी सहन करायला लावलो तेव्हा त्यांना मी दिसलो. तुम्हाला लगीन मा एखादा घोडाने तरी लात मारी तरी तुम्ही असा भेजात घोडाने लात मारी. ही आरती जरी भेजली ना तरी मना गरमा का उदासा उनी माय काय कर नाही हो. आता ती अक्कल सासू ना प्रॉब्लेम राहतो. आणि पहिलीच गोष्ट इतकी वाईट आहे महाराज, लग्न हिंदूंचं असतं आणि गाणं कोणतं चालतं? बहारो फूल बरसाओ मेरा ढब्बू आया. काय काय म्हणतात ते? वा वा, लगीन करेल का बोतू? नाही ना, लग्न झालंय का? मग कशाला म्हणा ना. लग्न करायचंय का? करायचं नाही का? होणारच नाही, लगीनच करणार. या सहनशीलता फार महत्वाचा विषय. मी परवा याच्या दिवशी सहनशीलता हा विषय सांगणार होतो पण थांबला होता. पण मला माहिती होतं की हा प्रसंग आल्याशिवाय आपल्याला तो विषय सांगता येणार. जो सहन करतो ना तोच मोठा बनतो. आता आमची सुतारीण अक्का या ठिकाणी मंगलताईच्या वयाच्या असतील किंवा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असतील. रत्नाताई तुमच्यापेक्षा वडील येत आहे, सर्वात वडील त्याच दिसतात मला आता. का तुम्ही कोण? तुमचं वय किती अक्का? सुतारीण ताईंचं वय किती? वय माहिती नाही, बरोबर की लिहिलं नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यांचे पतीश्री काल बसलेले होते, आज काही दिसत नाही मला. कुठं बसलेत का ते? नाही. सुतार मंडळीकडे, पांचाळ मंडळीकडे 2 साधन विशेष करून असतात. एक साधन असतं ऐरण आणि एक साधन असतं घन. 2 असतं ना. एक साधन मारण्याचं काम करतं आणि एक साधन सहन करण्याचं काम करतं. महाराज नुसतं सहन करतं असं नाही, तो घन ज्याच्यावर आपली ताकद दाखवतो ते लोखंड वेगळं, आणि ते लोखंडालाही आधार आणि त्या घनालाही थोडीशी का होईना साथ देत. मारतो घन तरी देखील ते ऐरण साथ देते. पण जर एखाद्या वेळेला या माझ्या पांचाळ माऊलीला, या सुतार माऊली त्या पतींना जर विचारला, जर ते गावाकडे राहिले असते, कारण ते असं मस्त ते खेड्यागावात असं घन मारणारा वेगळा असायचा आणि ते साधन घेऊन ते लोखंडाला नीट करणारा वेगळा असायचा. जर कोण एखाद्या सुतार व्यक्तीला विचारणा केली का हो तुमच्याकडे हा घन कितवा आहे, तेव्हा ती व्यक्ती सांगत असते मी 30 वर्षापासून काम करतोय, माझ्याकडे हा 10वा घन आहे. घन
घन ना, घन. घन म्हणजे वजनदार असतो म्हणून त्याला घन म्हणतात काय. आणि त्या व्यक्तीला जर विचारणा केली आयरन तुमची आहे का, ती व्यक्ती म्हणत असते माझी नाही, माझ्या पंजोबाने उभी केलेली आयरन आहे, माझ्या पंजोबाने बनवलेली आयरन आहे. आणि तेव्हापासून आमच्या परंपरेमध्ये हा व्यवसाय चालू आहे, तर माझ्या पंजोबापासून ही आयरन आहे. आता माझे 30 वर्षे, माझ्या आजोबांचे 70 वर्षे, माझ्या पंजोबांचे 75 वर्षे, या एवढ्या 100-125 वर्षापासून ते आयरन आहे. सांगायचं काय, ज्या व्यक्तीला सहन करण्याची सवय होते ना महाराज, त्या व्यक्तीला कोणीही व्यक्ती पराभूत करू शकत नाही. मारणाराचे दिवस थोडे असतात, पण सहन करणाराचे दिवस हजारो असतात, लक्षात ठेवा. म्हणून सहन करण्याची सुरुवात करा. महाराज कंस किती बलवान होता, त्याचा सासरा जरासंध तोही किती बलवान होता. जरासंध बलवान, कंस बलवान. आणि जे मारणारे लोक असतात हे कधी कधी फार प्रसन्न असतात. एवढे प्रसन्न होतात की यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवायची असते, निमित्त आपल्या जवळच्यांचं घेतात. आणि तसंच देवकी मातेचं लग्न असं सुंदर थाटामाटात त्याने पार पाडलेलं आहे महाराज. पण तो प्रसिद्धीसाठी, मी जरासंधाचा जावई आहे, मी स्वतः मथुरेचा राजा आहे, माझ्या बहिणीचं लग्न असं लागलं पाहिजे, साऱ्या लोकांनी वर्णन करावं की माझ्या बहिणीचं जसं मी लग्न केलं तसं कोणी केलेलं नाही, अशा प्रकारची वल्गना माझ्याविषयी लोकांमध्ये झाली पाहिजे, याच्यासाठी त्यांनी लग्न लावलेलं होतं. लोकांनी जर सप्ताहात देणगी देवानं सांगा ना, कथामा देणगी देवानं सांगा ना, 500 रुपये देतील, पण त्यांना जीच भावना पोऱ्या नका लगीन होईना, त्याने जर दत्तक दिल बी तो म्हणत आपलं लगीन असं लागायला पाहिजे, अख्खी गलीमा तशी लगीन नाही व्हायल, अशी कारण आहे. मग नवरीले सदाळान कोता 70,000 रुपये का जाय तर ब्युटी पार्लर मा कितला ब्यान बी असाला नाही, अख्खी गली रातभर जपायला नको पाहिजे. तो बॅन आणण्याचं मागचं कारण, तो डीजे आणण्याचं मागचं कारण, तो मोठा मंडप टाकण्याचं कारण, हे जर याचा जर चांगला सर्वे केला, त्या गुपचूप म्हणजे त्या व्यक्तीला एकांतात जाऊन गुपचूप जर विचारणा केली, ती व्यक्ती सांगत असते मला त्यासनी चिरावणी होती, यासनी मोठा मंडप टाकीन लग्न केलेला होता ना, पण मला त्यांना त्यानं भारी करणं होतं म्हणून कर. शेवटी कुठे येतो मनुष्य, प्रसिद्धीसाठीच, मान्यतेसाठीच. आणि याला कंस म्हणावं महाराज, याला कंस म्हणावं. पण कंसाच्या समोर एक पात्र आहे, त्या पात्राचं नाव, मी नुसते एकच पात्र नाही घेणार, 2 पात्र आहेत. एक वसुदेवजी महाराज आहेत आणि दुसरी देवकी माता आहे. काय पात्र आहे, जो सहन करतो ना तिथंच कोणीतरी परमात्मा प्रगट होतो. ज्याला सहन करण्याची सवय ना त्याच्या घरी कोणी येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी उद्विग्न होतात. आता आमच्या कन्येचा भाऊ आहे लहाना, बसलेला टेका लावून, सुंदर माळकरी पण येतो, आहे ना माळकरी का होता, आहे सुंदर. संसारात सहन जास्त करावं लागतं बरं बाळा. तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाले का 4 वर्ष, 5, अजून किती वर्ष संसार करणार आहे. सहन करण्याची भूमिका संसारात सर्वात सुरुवात जर कोणती असेल, सुरुवातीला संसार फक्त तो हळद लावण्या फिरताच गोड वाटतो महाराज. ते बाशिंग महाराज त्या अशा ज्या अर्थी आथांग बी ठोकात ना, आथांग बी ठोकात, तो समजले वाईबर ठोकाठोकीत चाला आहे जन्मभर. तो घडी घडी अशा करत, तर संसार मा बी अनेक संकट येतो, तो अशा घडी घडी करत, पण ते आखो येसच. मी विनोदान सांगत असतो, बटा आंगले का बाहेर लावतो, त्या मार खावाने राज जन्मभर म्हणून लावतो. या बसा, गड बेटा. सहन करणाऱ्याला खूप आनंद भेटतो मला. तुका मने तोची संत, तुका मने तोची संत, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत.
तोशी जगाचे आघात, तोशी जगाचे आघात आघात, तुका म्हणे तोची संता, वा बाबू. तुका म्हणे तोची संता. सण करणाऱ्या व्यक्तिमत्वाला किती मोठी मान्यता असते आणि न सण करणाऱ्या व्यक्तीला कोणी मानत नाही. जो आघात करणारा व्यक्ती असतो ना तो बदनाम होतो आणि जो सण करणारा व्यक्ती असतो ना तो पूजनीय होतो. लक्षात घ्या. जेव्हा ज्ञानोबाराय ताटी लावून बसलेत तेव्हा ज्ञानोबारायांना पहिला अभंगाच्या द्वारा जो उपदेश केलाय तो सुद्धा हाच आहे. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहेब जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वंदी, विश्व रागे झाले वंदी, विश्व रागे झाले वंदी, विश्व रागे झाले वंदी. ईश्वर रागे झाले बंदी, ईश्वर रागे झाले बंदी, ईश्वर रागे झाले बंदी, ईश्वर रागे झाले बंदी. साहे देवाच्या समोर जाणाऱ्या साधकाला सुद्धा आणि ग्रस्ताश्रम करणाऱ्या ग्रस्तींना सुद्धा सांगितलंय साहे. केवढे मोठे आहेत. जगतपिता परमात्मा सगुण साकार बनणार आहेत. ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून देवितांच्या विनंतीवरून, गोमातेच्या विनंतीवरून, पृथ्वी मातेच्या विनंतीवरून, संतांच्या विनंतीसाठी जगतपिता परमात्मा निर्गुण निराकार सगुण साकार होणार आहेत. पण ज्यांच्या उदराचा आधार घेऊन किंवा ज्यांच्या निमित्ताला घेऊन भगवान प्रगट होणार आहेत त्यांना किती सहन करावं लागलेलं आहे. फक्त सप्तातील पत्रिकेमध्ये एखादं नाव जरी तुमचं राहिलं ना तरी देखील आपल्या तुमच्या माझ्याकडून सहन होणार नाही. पण ज्यांचं लग्न लागलंय आणि तुमची परीक्षा जसा परमात्मा घेतो तशी त्यांची सहन करण्याची परीक्षा म्हणून आकाशवाणी झाली. किती किती सहन करू शकतात. का जगतपिता परमात्म्याचे पिता बनलेत वसुदेव, का जगतपिता परमात्म्याचे माता बनली देवकी माता. त्याचं कारण आहे सहन. कसा प्रसंग आहे. लोक नाचत होते, ताशांचा आवाज तारारा झाला, जसे गणपती माझा नाचत आला. तेव्हा सैराटचे गाणे नव्हते पण गाणे असतील ना, भरपूर सुंदर सुंदर गाणे लागलेले असतील. तेव्हाचे वाद्य वेगळे असतील, तेव्हाच्या तुताऱ्या ढोल. ते लग्न लागल्यानंतरचे गाणेच वेगळे असतात आणि लग्नाच्या आधीचे गाणेच वेगळे असतात. ते धर्ममंडपातले गाणे, ते बीत फिरायचे ना आपल्याकडे लग्न. तसं नवरदेव
नवरी रथावर बसलेले, लोक नाचतायत, वाजंत्री जोरात वाजते, तरी देखील कंसाला ऐकू येणारी आकाशवाणी झाली. आणि कंसाला असे आकाशवाणी ऐकायला भेटले, अरे कंसा, ज्या देवकीचा तू विवाह थाटामाटात पार पाडला त्या देवकीचा 8वा तुला मारणार आहे, तिचा मुलगा तुला मारणार आहे, तुला काढ आहे. कंसाने हातातला दोर फेकला महाराज आणि देवकी वसुदेवांना तुरुंगात टाकलं. मी जास्त विस्तार करणार नाही. बहिणीला मारणार होता म्हणून पती कसा असावा हा सुद्धा वसुदेवजींनी समाजातील पतींना संदेश दिलेला आहे. पत्नी जेव्हा संकटात असेल तेव्हा पतीच्या साठी पतीने काय केलं पाहिजे हा सुंदर संदेश वसुदेवजींच्या या प्रसंगात आहे. तो आपण पाहणार नाही. आता तुरुंगात टाकलं, पण किती सहन करा. काय सहन करा? दुःख सहन करा, कष्ट सहन करा. पहिला पॉइंट काय? दुःख सहन करा, कष्ट सहन करा, दुष्प्रसंग सहन करा, दुर्वचन सहन करा. किती झाले? आणि कधी कधी घरातील वृद्ध लोकांच्याकडून, सासूकडून, ननंदेकडून किंवा सुनेकडून म्हाताऱ्या व्यक्तीला जर दुर्व्यवहार होत असेल तर तोही कधी कधी सहन करा. मी परवा आमच्या पांडू अण्णांच्याकडे गेलो होतो. काल त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या धर्मपत्नींना मी प्रश्न केला, अण्णा समोर असताना की तुमचं भांडण होतं का? तेव्हा त्या माऊली बोलल्या, बाबा मी भांडण करूच शकत नाही माझ्या सुनेशी, कारण ती माझी कन्या आहे. आणि त्यांच्या मुलीने सुद्धा जळगावला असली जी मुलगी आज आलेली त्या मुलीने सुद्धा मला सांगितलं, बाबा आम्ही लांब राहतो आणि 2 दिवस घरात येऊन कशाला सासू सुनेमध्ये वाद निर्माण करायचा. जरी काही प्रसंग असतील आमच्या नजरेसमोर जरी आलेत तरी देखील ते सॉल्व्ह करण्यासाठी भांडण नाही, ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रेमाची गरज. जर दिसले तरी, आम्हाला तर दिसलं नाही आतापर्यंत, मला तर काही दिसलं नाही, पण दिसलं तरी प्रेमाने ते सॉल्व्ह होऊ शकतं. सहन करा बरं का पोरी हो, तुम्हाला भविष्य संसार करायचा आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी अशा असतात, थोड्याशा चांगल्या गोष्टी दिसायला लागल्यात, गोड बोलणारे लोक भेटलेत की तुम्हाला असं वाटतं की ते आपल्याला साथ देतील, जन्मभर आपलेच राहतील. पण हे जे गोड बोलणारे आहेत हे कधी कधी आपल्याला फार मोठा धोका देऊन जातात. म्हणून दुष्प्रसंग सहन करा. तुम्ही कष्ट सहन केलंय, तुम्ही दुःख सहन केलं म्हणून या जागेवर पोहोचलेले आहेत. मला माहिती, ज्या 10 माता असतील त्यांना गल्लोगल्लीत फिरताना, ते पावती बुक घेऊन फिरताना काय सहन करावं लागलं असेल ते तुम्हालाच माहिती. ठीक आहे, तुमच्या घरच्यांच्याकडून तुम्हाला बोललं गेलं असेल कधी कधी की तुम्ही नुसत्या रिकाम्या फिरते, आमल्या टाइमवर जेवण भेटत नाही, तुमले कुठे देव भेटावे आणि काम इथलं कराय ना. पण सहन करण्याचा परिणाम काय भेटतो? अरे तुमचे घरचे सुद्धा इथं आजूबाजूला बसलेले आहेत आणि त्यांना सुद्धा तो आनंद भेटतो आणि तुम्ही नुसता आनंद उपभोगत नाही, येणाऱ्या श्रोते समाजाला, माता भगिनींना, दादा आप्पांना सुद्धा तो आनंद भेटतो. म्हणून दुःख सहन करा, कष्ट सहन करा. वसुदेवजींनी कष्ट सहन केलंय, देवकी मातेने कष्ट सहन केले, दुःख सहन केलंय. किती भयानक कष्ट असेल ते मी असं लिंक लावून नाही तो प्रसंग सांगणार, पण किती भयानक कष्ट असेल. जिचा मुलगा तिच्या समोर एका शिड्यावर आपटून मारला जात असेल, एक मुलगा नाही मारला, तसे 6 मुलं तिच्या समोर तिचे मारले गेले असतील तरी सहन केलेलं आहे. आणि कंस असा आहे की त्याचा दुर्व्यवहार सुद्धा आहे, परंतु तो दुर्व्यवहार सुद्धा देवकी माता सहन करते. तो दुर्व्यवहार आहे, आपलाच भाऊ आपलेच मुलं मारतोय आणि जन्माला आल्याबरोबर मारतोय. आणि दुर्वचन सुद्धा, त्याचे वचन किती भयानक होते तर देखील देवकी मातेने सहन केले. आणि प्रसंग कसा आहे महाराज, बिचारीचं बासिंग सुद्धा सुटलेलं नाहीये, ते बासिंग सुटलंय तुरुंगात.
बासिंग सुटलं तुरुंगात आणि हातापायात बेड्या आल्यात, कसा प्रसंग असेल. पण हे चारही गोष्टी देवकी मातेने सहन केल्यात. म्हणून जगतपिता परमात्मा देवकी मातेला सांगतात, जो सहन करतो ना त्याच्याच उदराचा आश्रय मी घेऊ शकतो. जो सहन करू शकत नाही, मग जो सहन करू शकत नाही तो माझा स्वभाव काय सहन करेल. जो सहन करू शकत नाही तो माझा प्रभाव काय सहन करेल. जो सहन करू शकत नाही तो माझं तेज काय सहन करेल. जो सहन करेल तोच माझा प्रभाव, तोच माझं तेज आणि तोच माझं बल सहन करू शकतो. म्हणून जगतपिता परमात्मा देवकी मातेचा उदराचा आश्रय घेतात. तुम्हा सर्वांना विदिते माहिती, जेव्हा जगतपिता परमात्म्याचं तेज सगुण साकार बनण्यासाठी देवकी मातेचा उदराचा आधार घेत, तेव्हा त्या गर्भाची सुद्धा स्तुती केली. सत्ये व्रतम सत्ये परम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहतंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपद्ये. स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण. आत्मद्भुतं बालकमम् उदेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मङ्गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपदोपसौभगं. स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण. आपण कृष्ण हे नाव आपण बोलतोय, पण ते दिव्य तेज जगतपित्याच देवकी मातेच्या उदरात दिसतंय. म्हणून स्वर्गातील देवांनी गर्भस्तुती केलेली भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तिथी अष्टमी वार बुधवार आहे. नक्षत्र रोहिणी, महिना श्रावणाचा आहे. रात्रीची 12ची वेळ आहे. देवकी मातेच्या समोर 8 वर्षाच्या रूपात प्रगट होतात गोपाल कृष्ण भगवान की जय. किती वर्षाच्या रूपात? 8. ते 8 काय कारण आहे तेही आपण उद्या पाहूया. 8 वर्षाचं रूप धारण केलं. पण देवकी माता म्हणते, कृष्णा हे लल्ला, हे सुख, हे देवा, मी 12 वर्षे तुरुंगवास सहन केलाय. तुम्ही 8 वर्षाच्या रूपात माझ्या समोर प्रगट व्हावेत याच्यासाठी नाही. माझी छोटीशी प्रार्थना आहे. आईची प्रसन्नता, तिला प्रसूत काळाच्या ज्या वेदना होतात त्या वेदना किती भयानक असतात, जावे त्याच्या वंशा तेव्हा. पण ती मुलाचं तोंड बघितल्याबरोबर त्या सर्व वेदना एका मिनिटात विसरून जाते. देवकी माता म्हणते, मी 12 वर्षाचं कष्ट सहन केलं. माझे 6 मुलं माझ्या समोर मारलेले आहेत माझ्या भावाने. तुम्ही माझ्या समोर प्रकट झालात 8 वर्षाच्या रूपात. पण माझी प्रार्थना आहे, तुम्ही माझ्यासाठी एका मिनिटाचे व्हा. कारण मला तुम्हाला स्तनपान करायचं. आई तिला म्हणतात, आईची एक वेगळीच इच्छा असते. भगवान म्हणतात, आई मी तुझ्यासाठी खरंच 8 वर्षाचा जरी असेल पण 8 मिनिटाचा नाही, एका मिनिटाचा नक्कीच होतो. पण बाबा मी तुमच्यासाठी एका मिनिटाचा होतो, पण मला तुम्ही इथं ठेवायचं नाहीये. मला तुम्ही नंदबाबांच्या घरी गोकुळात नेणे आणि तिथं जी योग माया जन्माला आलेली तिला तुम्हाला इथं आणायचं. वसुदेवजी म्हणतात, बाबा माझ्या हातापायात तेवढे एवढ्या मोठ्या बेड्या आहेत, हे बंधन आणि हे बंधन कसं काय तोडायचे. तेव्हा
भगवान म्हणतात, बाबा तुम्ही मला डोक्यावर घेतलं ना, हे बंधनांची काय ताकद तुमच्या हातापायात राहतील. किती सुंदर संदेश आहे, किती सुंदर संकेत आहे. जगत पित्याला जोपर्यंत तुम्ही संसारात अग्रस्थान देत नाहीत तोपर्यंत तुमचे संसारातले बंधन तुटून पडणार नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही जगत पिताला अग्रस्थान द्याल त्या दिवशी तुमचे जन्म मरणाचे फेरचे बंधन सुद्धा तुटून पडतील. जन्म मरणाचा फेरा सुद्धा नष्ट होईल. आपण बुद्धीत संसार ठेवतो, वसुदेवजींनी बुद्धीत जगतपित्याला ठेवलंय. आणि म्हणून जगतपिता परमात्म्याला वसुदेवजींनी कृष्ण रूपात प्रगट झाल्यानंतर डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतल्याबरोबर हातापायातले बंधन गळून पडलेत. 50 दरवाजांची ती जेल असेल, ते प्रत्येक दरवाजावर 2-2 चौबदार, भालदार, द्वारपाल असतील. त्यांनाही योग मायेच्या द्वारा विशिष्ट प्रकारची निद्रा लागली. नंतर ते कुलपत तुटून पडलेत. तो रस्ता मोकळा झाला आणि मग भगवान श्रीकृष्णांना घेऊन वसुदेवजी यमुना पार करून गोकुळात आलेत. गोकुळात योग माया आली होती. भगवान श्रीकृष्णांना योग मायाच्या जागेवर यशोदा मातेच्या बाजूला ठेवलं आणि योग मायाला उचललं. भगवान श्रीकृष्णांच्या जागेवर योग माया आली, मथुरेत आली. दरवाजे बंद झाले, कुलूप लागले. पुन्हा तिचा रडण्याचा आवाज ऐकला. कंसाने हातात घेतली. माया निष्ठून अष्टभुजा रूप धारण करते आणि सांगते, तुझ लागे वधी उपजला मज आधी. आता आपण उपजला जो आहे आणि गोकुळात जो सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर गोकुळवासी जो आनंद अभिव्यक्त करणार आहेत, कृतीच्या द्वारा, शब्दांच्या द्वारा आपण सुद्धा हा आनंद इथं अनुभवायचा आहे. नवे नवे या आनंदात सामील होऊन आपण सुद्धा गोकुळवासी बनून, गोपी बनून, गोपाळ बनून, गोप बनून हा आनंद लुटायचा आहे. सर्वांनी भगवान श्रीकृष्ण हो आओ आओ कृष्ण चंद्र स्वागतम स्वागतम. 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 स्वागतम 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 स्वागतम. स्वागतम 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 स्वागतम. स्वागतम 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 स्वागतम. स्वागतम 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 स्वागतम. आओ आओ कृष्ण चंद्र 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 स्वागतम स्वागतम. स्वागत में पुष्पों की माला चढ़ाई. स्वागत में पुष्पों की माला चढ़ाई. माला चढ़ाई प्रभु हार बनाए. माला चढ़ाई प्रभु हार बनाई. स्वागत में पुष्पों की माला चढ़ाई. पुष्पों की माला चढ़ाई. माला बनाए प्रभु हार बनाए. माला बनाई प्रभु वाह वाह वाह. बनाई. आओ आओ कृष्ण खाली बसा, खाली बसा, स्वागतम. आओ आओ खाली बसा. चंद्र स्वागतम स्वागतम. टोपलीमध्ये फुलं फेकू नका. कृष्ण श्रीकृष्णाची लहान आहे, टोपलीत फुलं फेकू नका. आओ आओ कृष्ण चंद्र स्वागतम. नंद बाबांच्या पायाजवळ फुलं फेका. तुम्हाला फुलं टाकायची असतील नंद बाबांच्या पायावर फुलं टाका. टोपलीमध्ये फुलं टाकू नका. सगळ्यांनी खाली बसा. वा वा वा, काय नंद बाबा नाचतायत, काय गोकुळ. हा हा, वसुदेवजी वा वा. सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. ज्यांना नाचायचं असेल त्यांनी नाचा. आज आनंद झालेला आहे सगळ्यांना. हा प्रसंग घडी घडी येणार नाही. खाली
सुवर्ण की माला चढ़ाई स्वागत में सुवर्णों की माला चढ़ाई स्वागत में सुवर्णों की माला चढ़ाई हो माला चढ़ाई प्रभु हार बनाए माला चढ़ाई प्रभु हार बनाई प्रभु हार बनाए ओ हार बनाई प्रभु हार बनाई बाबा आओ कृष्ण श्री राधे आओ कृष्ण चंद्र स्वागतम स्वागतम बाबा श्रीकृष्णाचा टाळ्या वाजवून स्वागत करा जोरदार टाळ्या वाजवून श्रीकृष्णाचं स्वागत करा नंद बाबांचं स्वागत करा जरा बाबा ऐका ऐका भगवान कन्हैया कमीत कमी 4 किती आहेत 4 सर्वांनी जय घोष करा गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की वाह रे वाह नंद बाबा के लल्ला की यशोदा लल्ला की काय गोड आहेत बोल लढत बी नाही या आणा आणा गड 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 या नंद बाबा आले पण यशोदा मैया काही दिसत नाहीये ये ही यशोदा या अहो अजून बी जपेल उठा हो महाराज उठा हो गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वांनी उभं राहून असं नाचायचं गोड की सर्वातील लोकांना सुद्धा वैकुंठातील लोकांना सुद्धा वाटावं की आपण किती पापी आहोत हॅलो. की आपल्याला मृत्यू लोकात जन्म हॅलो. भेटला नाही हॅलो 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 हा 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 नंद गिरानंद भयो जय कन्हैया लाल की. स्वर 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 हा हॅलो 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 नाही महाराज चॉकलेट नंतर दे का खाली बसल्यावर चॉकलेट दे का आता नका देऊ. नाचू द्या लोकांना पडले प्रसाद द्या प्रसाद नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद गेरानंद भयो जय कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की फेकायचं हो नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय हो गोपाल 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 की आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हॅलो गोल राऊंड करा गोल राऊंड गरबा गरबा गोल राऊंड करा ज्याचा त्याचा गोल राऊंड करा गोल राऊंड करा गोल राऊंड करून गरबा खेळा किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंद सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला रे काला
सुगालात नाचू गाऊ तालात पैजण तरले अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळी अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजण तरले दिसून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नवरीचा शिंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू सांगू तुम्ही सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी वा वा ओहो! नाचो नाचो अरे नाचो वा वा आजी गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा करे वा वा हॅलो